पुणे अपघात प्रकरणामधील आरोपीच्या आजोबांची पोलीस कस्टडी आज संपणार आहे। सुरेंद्र अग्रवालला आज कोर्टात हजर करणार असून त्याची कोठडी वाढणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं। पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अतुल घटकामळेंकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 50,000 रुपये जप्त केले आहेत, तर दुसरीकडे डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्याकडून तब्बल 2.5 लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय आणि आता ही रक्कम घटकामळेला कुणी दिली याचा शोध सुरू आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि डॉक्टर अजय तावरेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर या नोटीसीला 7 दिवसात उत्तर देण्याची मुदतही देण्यात आली आहे। यामध्ये दोघे जण दोषी आढळल्यास त्यांचे व्यावसायिक परवाने निलंबित करण्यात येणार आहेत। कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी याची कसून चौकशी सुरू केली आहे। दरम्यान डॉक्टर अजय तावरे यांनी मी शांत बसणार नाही, मी सगळ्यांची नावं घेईन असं पोलिसांना सांगितलंय। त्यामुळे आता डॉक्टर तावरे कुणाचं नाव घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात शनिवारी पंजाबमधील 13 जागांवर मतदान होणार आहे। मात्र कॅप्टन अमरदीन सिंग यांच्या गैरहजेरीमुळे भाजपची पंचायत झाली आहे। भाजप सगळ्या जागा स्वबळावर लढणार आहे। नाशिकमधील दुष्काळी परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आढावा घेणार आहेत, तर आज दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत। मुंबईच्या कोस्टल रोडच्या गळतीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनानं दखल घेत ताबडतोब कोस्टल रोडच्या बोगद्याची दुरुस्ती केली आहे। रातोरात डागडुजी करत कोस्टल रोडच्या बोगद्याची गळती थांबली आहे। दरम्यान कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती असलेलं पाणी ग्राउंडिंगमुळे झिरपत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या ठिकाणी काढण्यात आलाय। तर जून महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे आणि जून ते सप्टेंबर या काळामध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले। पश्चिम बंगालच्या दक्षिण किनारपट्टी भागातील जवळपास 15,000 घरांचं रेमल चक्रीवादळामुळे नुकसान झालंय। 2140 झाडांसह 337 विजेचे खांब सुद्धा कोसळल्याची माहिती समोर आली आहे। याच वादळग्रस्त भागांमध्ये सरकारी कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करतायत। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधल्या गावांना वादळाचा तडाखा बसलाय, तर नंदोरी परिसरातील घरावरील पत्रे सुद्धा उडालेत। घराच्या भिंती, झाडं, विद्युत खांब कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालंय। तर गेल्या 2 दिवसात धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केलाय। जिल्ह्यामधील 118 शेतकऱ्यांचं 192 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या प्रकरणी प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं विद्युत खांबावर कोसळली आहेत। त्यामुळे गेल्या 24 तासांपासून खामगाव मलकापूर शहराचा वीज पुरवठा हा खंडित झालाय। मात्र महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे नागरिक संतप्त झाले। सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई भासते। शहरातील नागरिकांना दर 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, तर बार्शीमध्ये सुद्धा दर 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बार्शीकरांना वणवण करावी लागते। यावल तालुक्यामध्ये थोरपाणी आदिवासी पाड्यावर वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झालाय, तर घटनेत केवळ एक 10 वर्षीय चिमुकला बचावलाय। आणि या घटनेनंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं, मात्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील नागरिक मदतीपासून वंचित आहेत।
भुसावळ पालिकेच्या तापीतील बंधाऱ्याची पाणी पातळी घसरल्यानंतर हतनूर धरणातून आवर्तन मिळालं, पण बंधाऱ्याच्या दक्षिणेकडे भिंतीला भगदाड पडल्यामुळे पाण्याची गळती होतीये। त्यामुळे आता पाणीसाठा हा 40 दिवस टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे। तर आता एक पुण्यातनं ब्रेकिंग बातमी आहे। पुण्यामध्ये ट्रकनं महाविद्यालयीन तरुणांना चिरडलेलं आहे। 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे। पुण्यामधील खराडी बायपास जवळ ही घटना घडली आहे। रात्री हा अपघात झाल्याचं समोर आलंय आणि याविषयीचे आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, नेमका अपघात कसा झाला? त्या गंभीर विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे? त्यांना ससूलमध्ये ऍडमिट केलंय। एकाची प्रकृती गंभीर आणि एकाचा जागेवर मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने। लातूरची मुलं आहेत, वाघोलीमध्ये शिक्षण घेत होती, तिथं आली होती आणि एका भरधाव ट्रकने त्यांना चिरडलेले जागेवर। हे दोघं बाईकवर चालली होती, त्यात हा ऍक्सिडेंट झाला। पोलिसांनी ट्रकच्या चालकाला तिथले जागेवर ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढचा गुन्हा दाखल केलेला आहे। पण या निमित्ताने पुण्यात आणखीन हिट अँड रन केसेस समोर आलेले आहे, जे कल्याणनगर ताजी केस असताना ते समोर आल्यामुळे याच्यातही तसं काही वेगळं अँगल आहे का ते शोधण्याचा प्रयत्न होत होता पोलिसांनी, पण ही साधा अपघात दिसतोय सध्या तरी। चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।